पाम बीच रोडवर डिजिटल जाहिरात बोर्ड लावण्यात आले। बोर्डमुळे अपघात होण्याची शक्यता आहे। जाहिरात बोर्डावर कारवाई करा अशी मागणी आमदार मंदा म्हात्रे यांनी केली। नवी मुंबईत गॅस तुटवड्याविरोधात मनसेनं अनोखं आंदोलन केलं। पनवेल मनपा मुख्यालय समोरील नाल्यातून गॅस काढण्याचा प्रयत्न करत मनसेनं निषेध आंदोलन केलं। अमरावतीत गॅस सिलेंडर दरवाढी विरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चूल पेटवून आंदोलन करण्यात आलं। यावेळी सिलेंडर दरवाढ रद्द करण्याची मागणी करण्यात आली। त्र्यंबकेश्वरमध्ये गॅसचा पुरवठा विस्कळीत झाल्यानं काँग्रेसनं आंदोलन केलं। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं। आंदोलन सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। हिंगोलीत गॅस दर वाढी विरोधात काँग्रेस आक्रमक झाली। गॅसचे दर कमी करण्यासाठी काँग्रेस आक्रमक झाली असून तिरडी आंदोलन करण्यात आलं। साताऱ्यात गॅस दरवाढ आणि इंधन टंचाईमुळे महाविकास आघाडीच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चुली पेटवून निषेध नोंदवण्यात आला। आंदोलन शांततेत पार पडलं असून मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते। लोअर परळमधील प्रदर्शनात मराठीचं एकही पुस्तक नसल्यानं ठाकरे गट आक्रमक झाला। यावेळी ठाकरे गटाकडून फिनिक्स मॉल येथील पुस्तक प्रदर्शनचे स्टॉल उधळून लावण्यात आले। महिला दिनाचं औचित्य साधून फिनिक्स मॉल इथं पुस्तक प्रदर्शन भरवण्यात आलं। मच्छीमारांच्या प्रश्नासंदर्भात सभागृहात चर्चा झाली आहे। संजय उपाध्याय यांनी सरकारचं लक्ष वेधलंय। मच्छीमारांची सुरक्षा, कोळीवाड्यांच्या विकासासाठी योजना राबवा अशी मागणी संजय उपाध्याय यांनी केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सिंहस्थ कुंभमेळा शिखर समितीची बैठक संपन्न झाली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा घेतला। पाणी स्वच्छतेसाठी विशेष काळजी घेण्यासंदर्भात निर्देश देण्यात आले। गॅस पुरवठ्याबाबत सरकार खोटं बोलतंय, महाराष्ट्राची परिस्थिती बघा असं वक्तव्य खासदार संजय राऊतांनी केलं।